घोटीकरांसाठी आरोग्य सेवेचं वरदान संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. जुना आग्रा रोड, घोटी येथे संजीवनी कॉम्प्लेक्समधील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 2007 पासून घोटीकरांच्या सेवेत अविरतपणे रुग्णसेवा बजावत आहे. पारदर्शक आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे या रुग्णालयानं घोटी आणि परिसरात विश्वासार्ह नाव कमावले आहे. संजीवनी हॉस्पिटल हे 25 बेडचे सुसज्ज रुग्णालय असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग विभाग, नॉर्मल डिलिव्हरीसाठी 100% प्रयत्न आणि सिझेरियन सुविधा, ICU आणि मेडिसिन विभाग, अपेंडिक्स, हर्निया, किडनी स्टोन आणि अपघात उपचार विभाग, फ्रॅक्चर ट्रीटमेंट आणि बालरोग विभाग, ॲडमिट सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी, ECG, एक्स-रे, CRM आणि लॅब सुविधा, रक्त आणि लघवी तपासणी, सेंट्रल ऑक्सिजन आणि मल्टीपॅरा मॉनिटर व्यवस्था. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांची 24 तास तात्काळ उपलब्धता ही या हॉस्पिटलची खासियत आहे. हॉस्पिटलचे संचालक, जनरल फिजिशियन आणि सर्जन डॉक्टर रमेश सातपुते तसेच स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सुवर्णा सातपुते रुग्णसेवेत सतत तत्पर आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या डॉक्टर दाम्पत्याने एक वेगळाच विश्वास निर्माण केलाय. संजीवनी हॉस्पिटल नेहमी रुग्णकेंद्रित दृष्टिकोन ठेवून कार्य करते. विशेष म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी सातत्यानं प्रयत्न केल्यानं इथे मातांना सुरक्षित आणि यशस्वी प्रसूतीचा अनुभव आलाय. स्टार हेल्थ, HDFC, ERGO, मेडिअसिस्ट, SBI जनरल, टाटा AIG या कंपनी कॅशलेस सुविधा, याशिवाय औद्योगिक कामगारांना ESIC अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून डॉक्टर रमेश सातपुते यांनी दसरा आणि दिवाळीच्या निमित्तानं सर्व घोटीकरांना आणि परिसरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील काळात अधिक उत्कृष्ट रुग्णसेवा देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. सर, काय सांगाल, आपल्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? मी घोटीमध्ये 2007 साली आलेलो आहे. भंडारा रोडला पोस्ट ऑफिसच्या समोर छोटं हॉस्पिटल होतं. मग तिथनं मी इथे पुढे गबाले कॉम्प्लेक्स भंडारा नाक्यावर तिथे आलो आणि आता इथं स्वतःचं हॉस्पिटल, इथं प्रिमायसेस स्वतःचा घेतलेला आहे मी आणि इथे छानपैकी प्रॅक्टिस सुरू आहे. डॉक्टर होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली सर, काय सांगाल? डॉक्टर होण्याची प्रेरणा तसं आमचं संपूर्णच कुटुंब अशिक्षितच होतं. आमचं मूळ गाव पाटपिंपरी, सिन्नर तालुका, छोटं गाव, वर्षणग्रस्त गाव आहे आणि त्यावेळेस मी आमच्या बॅचमध्ये मुलांमध्ये पहिला डॉक्टर होतो. प्रेरणा अशी फारशी कुठून नाही, पण शेवटी मेडिकलला नंबर लागला. आपल्याला कुठल्या तरी प्रोफेशनल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि मिळालं माझं BMS. मग मी नंतर BMS केलं. आमच्या वेळेस CET होती, CET मध्ये चांगले मार्क पडले, मग BMSला ॲडमिशन मिळालं. मुळात माझा बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट जास्तच होता 12वीला असताना, पण मग तिथनं मग मी ही प्रेरणा मिळाली. बायोलॉजीचं मुळात तो माणूस प्रेरणा मिळते म्हणण्यापेक्षा कुठंतरी कळत न कळत मनातच असं काहीतरी इंटरेस्टेड, जिकडे इंटरेस्ट जाईल अशा पद्धतीचं होतं माझं. म्हणजे बायोलॉजीला इंटरेस्ट होता, मग मी इकडे मेडिकलला आलो, असं झालं. आपल्या संजीवनी हॉस्पिटलचे वैशिष्ट्याबद्दल काय सांगा? संजीवनी हॉस्पिटल हे आमचं 25 बेडचं हॉस्पिटल आहे. आमच्याकडे पूर्णपणे पारदर्शी आणि प्रामाणिक काम केलं जातं. आमच्याकडे कुठली योजना वगैरे आम्ही आणलेली नाहीये. आमच्याकडे राजीव गांधी योजना नाहीये, पण बाकीचं ते कॅशलेस फॅसिलिटी बऱ्याचशा कंपन्यांच्या आहे. बजाज अलायन्स झालं, स्टार हेल्थ झालं, HDFC आर्गो झालं, मेडिअसिस्ट झालं, नुवाबुपा आलं, या सर्व कंपन्यांची कॅशलेस सुविधा आहे. आणि प्रामाणिक आमच्या मेडिकलवर सुद्धा तुम्ही कधी जर सगळं स्टँडर्ड कंपन्यांची औषध आहे, सगळं तुम्हाला इथे ट्रीटमेंट घेताना बरेचसे पेशंट माझे बोलतात तर तुमच्याकडे आलं ना, आम्हाला इथं क्लीननेस, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप प्राधान्य आणि म्हणजे चांगल्या वाटतात आणि तुमच्याकडे आलं का आम्ही बरंच वाटतो आणि मग लोक कम्पेअर करायला लागतात. आणि दुसरी गोष्ट, नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस आम्ही 100% प्रयत्न करतो. 100% नॉर्मल डिलिव्हरीच प्राधान्य असतं. पण आजकाल कसं झालं, लोकांचं हे थोडं गव्हर्नमेंटकडे जाण्याचा कल असतो, कोणाचा कुठेच असतो, पण आम्ही 100% नॉर्मल डिलिव्हरीचंच प्राधान्य देत असतो. दैनंदिन कामकाजात कोणत्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागतं? दैनंदिन कामकाजात जर म्हणशाल तर लोक थोडे अशिक्षित आहे. एखादी गोष्ट 4 वेळा समजून सांगावी लागते. हायपरटेन्शन, डायबिटीजची जी गोळ्या आहे त्या कधी एक दिवस खाणार, एक दिवस नाही खाणार.
ह्या गोष्टी आहे का जे 4 वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीचं सिरियसनेस हा लोकांना लवकर कळतच नाही. जोपर्यंत त्यांना उचलून आणलं जात नाही तेव्हाच त्यांना त्या गोष्टीचा सिरियसनेस येतो. मग हे असं हे कुठेतरी बदललं पाहिजे. आमच्या इतर डॉक्टर मंडळींनी पण लोकांना असं शिकवलं पाहिजे. कळत नकळत त्यांना तिथे त्याला त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. नुसतं पेशाकडे बघायचं, तुम्ही आले, तुम्ही 4 पैसे आमची फीस दिली, विषय इथपर्यंत नाही. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही संपूर्णपणे निरोगी कसं राहशाल तर हे लोकांना शिकवल्याशिवाय नाही होणार. आणि लोकांना थोडंसं एज्युकेशन पर्पजनी पण बघितलं गेलं पाहिजे. पुढील काळात हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे सर? ही सर्व्हिस आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात चाललंय आपलं पुढे सिन्नर फाटा येथे काही एखादी जागा म्हणजे जर सोप्या जागेच्या शोधात आहोत, तिथे अजून याच्यापेक्षा मोठा प्रिमायसेस घेऊन चाललंय. जाता जाता नागरिकांना आरोग्याविषयक काय संदेश द्या? आरोग्यविषयक आता सणासुदीचे दिवस येणार आहेत. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि जसा दरवर्षी दिवाळी येतो, दसरा येतो, आपण हे साजरे करतो, तसंच ह्या दिवसामध्ये आपल्या जसं 40च्या वरती गेल्यानंतर ज्या बेसिक तपासण्या आहे या कुणी आजारी नसेल तरी त्यांनी प्रत्येकाने करून घ्यावा. म्हणजे अशा प्रकारची पण एक दिवाळी साजरी करावी. कशी एक लोकांचे काही आपण म्हणतो प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर, त्या पद्धतीनं अवलंबावं. आणि ही दिवाळी दसरा असा एक वेगळ्या प्रकारे साजरा करावा की घरातले सगळ्या ज्येष्ठांचं संपूर्ण तपासण्या करून घ्यायला पाहिजे. तसेच आता येणाऱ्या दसरा आणि दिवाळी जे आपल्या वर्षातली सगळ्यात मोठी सण आहे, दिवाळीच्या दसऱ्याच्या सर्व नागरिकांना संजीवनी हॉस्पिटलतर्फे मी डॉक्टर सातपुते यांच्याकडून भरभरून शुभेच्छा. हॅपी दीपावली, हॅपी दसरा. माझं नाव साखा हरिकत्रू जाधव. मी कालपासून इथे ॲडमिट आहे. माझे प्लेटलेट्स कमी झाले संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणि खूप छान नियोजन आहे साहेबांचं. आणि इथल्या नर्स पण व्यवस्थित अशा सेवा देतात, डॉक्टर पण व्यवस्थित काळजी घेतात. माझं आणि माझे जेवढे कुटुंब आहे, आपलं कुटुंब आणि माझे जेवढे नातेवाईक ते पूर्ण ह्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात म्हणतो. आणि खूप छान असं नियोजन आहे या हॉस्पिटल. आणि ह्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वेळोवेळी फॉलोअप घेतात आणि वेळोवेळी ज्या ताई आहे त्या वेळोवेळी स्वच्छता करतात. त्याच्यानंतर आम्हाला जे काय पाहिजे हवं असेल ते वेळोवेळी सगळं हे करतात म्हणतो. खूप छान असं इथलं हॉस्पिटल. परशुराम खातळे, मुक्काम ओंडले, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आमची सर्व व्यवस्था एकदम पद्धतशीर आहे. डॉक्टर वेळेवर येतात, मॅडम पण. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.